बोलो राम 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 खाटू श्याम 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 बोलो राम 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 खाटू श्याम श्याम श्याम. पप्पा तुम्ही हे काय करी राहणार? हाय मी खाटू श्याम जावाने तयारी करायला. काटे श्याम कसा शे? खाटू श्याम राजस्थान मासे. कशावर जाणार शेत? आम्ही लालपरी सटाणा डेपोनी लालपरीवर जाणार शेत. अच्छा. मंडळी नमस्कार. खाटू श्याम जावाने तयारी चालू शे. बॅग वगैरे भराय की सोबत आई नाल पण की गेली शे. मंडळी भार्गवी रागे भरा लागी माले गीत झाला म्हणे तेवढ्यात वने आपली करंजान नामपूर गाडी. मग आता आपण डायरेक्ट करंजाळ गाडीवर बसायचं सटना जाणार शेत. सटाणा आले मी संध्याकाळ 7:15 वाजता उतरे घेऊ. आपलं रातना 12 वाजता जाणार मंडळी. सटाणा बस स्टँडवर आल्यानंतर तिथली स्वच्छता आणि लाइटिंग पाहिजे खूप प्रसन्नता वाटस मंडळी. तेवढ्यात मित्र मंडळी आणि भाऊ बनकी भेटणे आमनी. त्यामुळे खरे साहेब तुम्ही ते फुल तयारी मा जाय राहणार. म्हटलं आपलं कामच तसे राहणार. आमना भाऊ बन बाळासाहेब म्हणे ढोलकी कशी वाजायला पाहिजे. म्हटलं कशी वाजायला पाहिजे बाळासाहेब. मंडळी सटाणा डेपो आल्यानंतर तुम्हाला सटाणा डेपोने एक खासियत दिसस ती म्हणजे स्वच्छ आणि सुंदर बस स्टँड. महाराष्ट्रात तुम्ही कुठे बी जा मंडळी एवढा स्वच्छ सुंदर बस स्टँड कुठेच दिसाव नाही. कोणता बी कोपराला जा स्वच्छताशी इतकी मेहनत इथला कर्मचारी इथला जे आगार प्रमुख शेत त्यासनी घेईल श्री राजेंद्र आयरे साहेब. इथे सुंदर बगीचा पण छे आणि रातने एकदम मनमोहक लाइटिंग दिसस. एक खासियत अशी शे मंडळी या बस स्टँडनी लोक संध्याकाळी बगीचामा फिरायला जातस पण सटाणानी जी मंडळी शे ग्रामस्थ त्या संध्याकाळी सटाणा बस स्टँड फिरायला येतस. हा इथले खासियत शे बस स्टँडनी. डीके खरे साहेब या खाटूश्याम यात्रेसाठी जाईल ना त्याचे हार्दिक अभिनंदन. हॅपी जर्नी. पूर्ण कसबादे परिसरातील मंडळी खास खाटूश्याम यात्रेसाठी आपला सटाणा आगारात राहिली. पहिली गाडीने जी बुकिंग जास्त उकली त्या दुसरी गाडी मागे राहणार. त्यामुळे नक्कीच आनंद शे आणि आपण बी उत्सुकता शे वाले उत्सुकता शे. मंडळी आपली जी गाडी जाणार शे त्या गाडीजवळ आपण यायचं राहते जरा गाडी पाहू ते कशी झाली काय झाली. मंडळी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माईकने पण व्यवस्था करेल छे आपला आगारामार्फत. या शेत चालक आर्यन डुकळे साहेब गाडीची स्वच्छता चालू शे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर लाइटिंग लावायचे. खाली मॅट पण छे हे तुम्ही पाहू शकता. खाली मॅट पण छे अगदी स्वच्छ गाडी म्हणजे एकदम अगदी स्वच्छ गाडी करेल छे एकदम चकाचक. ते शीट अगदी स्वच्छ शे खाल मॅट टाकेल छे. या ठिकाणी स्पीकरने पण व्यवस्था करेल छे हे तुम्ही पाहू शकता. अगदी सुंदर लाइटिंग लावायचे शेवटना शीतपर्यंत अगदी स्वच्छता करायची बसने एकदम टापटीप. समोरून पण मागून पण किती सुंदर दिसत बघा गाडी. तर मंडळी आपली गाडीना जो मार्ग शे तो तुम्हाला थोडक्यात सांगत. सटाणावर निघाल्यानंतर गाडी बिजासनी माता गडकालिका धार पशुपतीनाथ मंदिर मंदसोर सावरिया शेट. पहिला मुक्काम सावरिया शेटले. नंतर चित्तोडगड पुष्कर दुसरा मुक्काम पुष्करले. मग सारासार बालाजी खाटूश्याम तिसरा मुक्काम खाटूश्यामले आणि मग उज्जैनले चौथा मुक्काम पूर्ण उज्जैन फिरी सन गाडी रिटर्न सटाणा येणार शे. अशा आपला प्रवासी आणि सर्व प्रवासी याही लागेल छत. सर्वजण फार उत्सुक शेत खाटूश्याम जावासाठी. आता प्रवासी बांधव काय म्हणणार ते ऐक घेऊ पहिले. बागलाण तालुक्यातील हे माझे सगळे बंधू भगिनी आणि सुंदर अशा या भारतीय राज्यातील अनेक तीर्थक्षेत्रात भेटी द्यायला आणि असा हा जो उपक्रम महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सटाणा यांनी चालू केलेला आहे. तर मी तर असंच म्हणेल की प्रवाशांना झालेली आवड काय झाली की एक सुरक्षित असा प्रवास फक्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ देऊ शकतो. अल्प दरात आणि जास्तीत जास्त सेवा कशी देता येईल यासाठी हा उपक्रम हा परिवहन महामंडळ करीत आहे. मी या सटाणा आगाराचे प्रमुख राजेंद्र आयरे बांबळे साहेब यांच्या खरोखर मी अभिनंदन करतो की त्यांनी ही जी मेहनत ही जी कसरत केलेली आहे ही वाखाणण्याजोगी आहे. आणि याच्या पुढे असं काही काही तीर्थक्षेत्र असतील तर तिथेही या महाराष्ट्राचे परिवहन महामंडळ सटाणा यांनी हा उपक्रम पुढे राबवत जावा आणि मी त्यांना या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. मंडळी
खाटू श्याम यात्राने गाडी मार्गस्थ करा करता सटाणाना सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष या सर्व येलछत आणि सर्वात पहिले श्री राजेंद्रजी आयरे साहेब आगार प्रमुख यासनी सर्व नगरसेवक, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यासना सत्कार कया शाल श्रीफळ पुष्पगुच्छ दिसन. नगराध्यक्ष पाटील तर यासनी चालकासना पण सत्कार कया मंडळी. आपल्या यशवंतराव महाराजांच्या पावनभूमीतून आपली सटाणा आगारामार्फत माननीय आगार व्यवस्थापक आयरे साहेब यांच्या अथक प्रयत्नाने आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या प्रयत्नाने आज आपली सटाणा आगारातून सटाणा ते खाटू श्याम ही महाराष्ट्रातून दुसरी बस, सगळ्यात आधी महाराष्ट्रातून आपलीच पहिली बस या ठिकाणी राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये धावलेली ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्याच्यानंतर परत आपण त्या पावलावर पाऊल ठेवत आपण महाराष्ट्रातून आपली दुसरी बस सटाणा आगारातून या ठिकाणी मार्गस्थ करत आहोत, ती म्हणजे सटाणा खाटू श्याम. या यात्रेच्या औचित्याने या ठिकाणी सटाणा नगर परिषदेचे सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष, सदस्य, उपनगराध्यक्ष यांचं सर्वांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याच प्रकारे पंचकृषीतून जे काही भाविक भक्त या ठिकाणी जाणार आहेत, यात्रा करणार आहेत, त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत. एका 25 ते 30 तारखेदरम्यान आपली तिसरी बस खाटू श्यामसाठी रवाना करणार आहोत आणि त्यातल्या त्यात आपण 24-25 तारखेला आपण द्वारकेसाठी देखील बस रवाना करणार आहोत. त्यामुळे मी आगार व्यवस्थापक साहेब यांच्या वतीने एक सर्वांना नम्र निवेदन करतो की आपण आपले सर्वांचे प्रयत्न, सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक यांनी देखील आपल्या वार्डामधील किंवा आपल्या सटाणा नगरीतील जास्तीत जास्त लोकांना आपल्या द्वारका यात्रेसाठी त्यांचं प्रबोधन करावं आणि त्यांचं देखील आपल्या राज्य परिवहन बसने त्यांचा प्रवास घडवून आणावा अशी मी सर्वांना विनंती करतो. नमस्कार. समस्त यशवंत नगरीचे जेवढे पण नागरिक आहेत त्यांना हा खरंच एक सुंदर मेसेज आपले जे आगार व्यवस्थापक आहेत राजेंद्र आयरे सर, त्यांनी खूप सुंदररित्या महाराष्ट्रातील पहिली बस ही खरंच आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्या अभिमानाच्या गोष्टीनंतर ही जी दुसरी बस त्यांनी पळवली आहे यशवंत नगरी ते खाटू श्याम, ही खरंच आपल्यासाठी एक अविस्मरणीय ठरणारी गोष्ट आहे. साहेबांचे प्रयत्न हे मला जेव्हा मी बसली होती, साहेबांची गप्पा मारत होती, जे त्यांचे स्वच्छतेविषयी असेल, आपला डेपो असेल, तो किती सुंदर बनवता येईल आणि त्याच्यासाठी अहोरात्र ते झटत आहेत त्या गोष्टीसाठी. नक्कीच त्यांच्या या कार्याला आमच्या सर्वांकडून, मी असेल, पूर्ण नगरपालिकेचे सदस्य असतील, आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहे आणि ह्या कामामध्ये आम्ही सर्वजण खारीचा वाटा नक्कीच उचलणार आहोत आणि पुढच्या येणाऱ्या जेवढ्या पण ट्रिप असतील ह्या नक्कीच सक्सेसफुल होतील आणि आपल्याला कोणीतरी एक आयडियल म्हणून बघतील, हा नक्कीच संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि तुम्हा सर्व प्रवाशांना यात्रेनिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्व टीम मेंबर्सला, डेपो टीम मेंबर्सला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमचे प्रयत्न खूप सुंदर आहेत आणि याहून खूप सुंदर होतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. या यशवंत नगरी ते खाटू नगरी अशी महाराष्ट्रातली पहिली ऐतिहासिक बस देखील आपणच 15 दिवसापूर्वी नेली आणि त्यानंतर आज पुनश्च एकदा इतका मंगल योग, इतका पावन योग 15 दिवसातच आपल्याला पुन्हा दुसऱ्या बससाठी ह्या देवळा तालुक्यातील, सटाणा तालुक्यातील आणि लगतच्या, ताई मला सांगायला आनंद वाटेल, लगतच्या धुळ्यातून काही प्रवासी माझे या बसमध्ये कल्याणचे आहेत. दोंडाईच्याहून बुकिंग झाली, नाशिकहून 4 ते 5 प्रवासी ह्या बसमध्ये आहेत. तर इतक्या कमी काळामध्ये पहिल्या बस नंतर 15 दिवसातच जो हा भरघोस प्रतिसाद माझ्या दोघं तालुक्यातील, लगतच्या जिल्ह्यातून मला मिळाला, तर त्याबद्दल मी माझ्या ह्या दोघं तालुक्यातील आणि ह्या बसने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवासी भाविक जनतेचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमचे सन्माननीय प्रादेशिक व्यवस्थापक विजयजी गीते साहेब यांच्या मार्गदर्शनातून आमचे माननीय विभाग नियंत्रक सचिनजी क्षीरसागर साहेब आणि आमचे यंत्र अभियंता पंकजजी महाजन साहेब यांच्या संकल्पनेतून ही दुसरी बस आपल्याला खाटू श्यामला घेऊन जाण्याचा योग लाभतोय. खरं तर मी मागेही बोललो, वारंवार तालुक्यातील सर्व माझ्या नागरिकांना, प्रवासी जनतेला आव्हान करत आलो की दत्त जयंतीच्या दिवशी आपण जी घोषणा केली होती की दोघं तालुक्यातील जनतेला आपण खाटू श्याम दर्शन, सावरिया शेठचं दर्शन, गिरनार द्वारका यात्रा घडवून आणू, तर ही शब्दपूर्ती जरी 15 दिवसापूर्वी झाली, परंतु मला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद ह्या दोघं तालुक्यातून, लगतच्या जिल्ह्यातून मिळाला. सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याही पेक्षा आज आपल्या ह्या कार्यक्रमाला
आपल्या सटाणा नगरीच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त नगराध्यक्षा सन्माननीय हर्षदाताई पाटील ह्या लाभल्यात. सन्माननीय उपनगराध्यक्ष सुमितराज वाघ यांचं देखील आपल्याला ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली. यासोबतच आमचे पोपटराव बच्छावांच्या धर्मपत्नी लताताई बच्छाव नुकत्याच ज्यांचं एकतर खडतर प्रवास करून ज्या नगरसेविका झाल्या, वाखाणण्याजोगा जो प्रवास त्यांचा होता. त्यानंतर आमच्या वार्डचे म्हणजे माझ्या घरचे ज्या श्रीकृष्ण नगर मध्ये मी राहतो त्या वार्डच्या सन्माननीय नगरसेविका जयश्रीताई पाटील आणि दुसरे आमचे नगरसेवक चेतनदादा रौंदळ यांचाही ह्या कार्यक्रमामध्ये अतिशय मोलाचा सहभाग लागला. आणि ज्यांच्या सोबत मी या आगारामध्ये आल्यानंतर स्वच्छतेची सुरुवात ज्यांच्या सोबत केली, ज्यांचं खूप मोठं योगदान लागलं ते पंकजदादा सोनवणे, सोबतच आमचे प्रशांत कोठावदे ज्यांचं सातत्यानं ह्या बस स्थानकावर जेही उपक्रम राबवले जातात, स्वच्छतेच्या संदर्भातले असू द्यात, सुरक्षिततेच्या संदर्भातले असू द्यात, त्यांचं देखील आज इथे आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली. या सगळ्यांचं मी इतक्या थंडीमध्ये रात्रीच्या आता 12 वाजायला आलेत आणि त्याहीपेक्षा ह्या माझ्या महिला भगिनी आहेत. आनंद आहे की आज ते आपल्या सटाणा शहराचं प्रतिनिधित्व करताच आहात, पण सटाणा शहराची बागडोर सांभाळतायत. खरं तर ही महिलांची प्रगती अतिशय स्तुत्य आहे आणि एवढ्या रात्री 12 वाजता आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी, राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांना तर शुभेच्छा देण्यासाठी ते आल्यातच आहे, परंतु पहिल्या बससाठी जे 40 भाविक जात आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रात्री 12 वाजता उपस्थित राहणं हे निश्चितच खूप कौतुकास्पद आहे. माझ्या सन्माननीय नगराध्यक्ष ताई, उपनगराध्यक्ष, उपस्थित सर्व नगरसेवकांना माझा मानाचा मुजरा आहे की आपण इतक्या आपला अमूल्य वेळ दिला. आपल्या तालुक्यातील, शहरातील जनतेला अजून दुसऱ्या देवस्थळाशी जोडण्याचं काम देखील होईल. लवकरच अयोध्या आणि जगन्नाथपुरी अशा 2 यात्रा काढण्याचा देखील आमच्या राज्य परिवहनचा मानस आहे. त्या अनुषंगानं आज इथे खऱ्या अर्थानं संपूर्ण म्हणजे अर्धी नगरपालिका इथे उपस्थित राहिली, म्हणजे ह्या आपल्या उपक्रमाला खऱ्या अर्थानं राजश्रय मिळाला असं मी समजतो. असंच उदंड प्रेम आपलं आमच्यावर सदैव राहू देत या अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. तमाम भाविकांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आज आपण सन्माननीय या पाहुण्यांच्या हस्तेच हिरवी झेंडी दाखवून आपण ह्या बसचं प्रस्थान करूयात. धन्यवाद. सन्मान्य हर्षदाताई पाटील नगराध्यक्ष सटाणा यासनी गाडीने पूजा कई, सोबत महिलासनी पण पूजा कई. त्यानंतर गाडीला नारळ वाढायसन, गाडीला हिरवा झेंडा दकाडीसन, गाडी मार्गस्थ कई. मंडळी, आगार प्रमुख श्री आयरे साहेब स्वतः ड्रायव्हर जवळ पुढे बसीसन ड्रायव्हरला आणि कर्मचारीला प्रोत्साहन दे राहणार. यानापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकस मंडळी. हा एक अनमोल क्षण छे सगळ्यासाठी. मंडळी, आता आपण ही लागेल शेत बिजासनी माताले. अरे बापरे, हे पाहिजे आपली गाडी उभी शे. बिजासनी माता ना इतिहास काय शे माहित का, का महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशना बॉर्डरवर बिजासनी माता मंदिर शे आणि महाराष्ट्रातील आणि मध्य प्रदेशातील हजारो नाही तर लाखो लोकच ना कुळदैवत बिजासनी माताशी. तर अशा बिजासनी माताना दर्शन आपण आता थोड्या वेळात करणार आहोत. बिजासनी माताले आम्ही येळ शहर इथलं वातावरण अगदी थंड शे. इथला जो परिसर शे तो अगदी नैसर्गिक परिसर शे. इथे सैंदाना घाट शे जवळ आणि इथली जी स्वच्छता शे ती खूप आवडली आमले. खूप मस्त परिसर शे. मंडळी, बिजासनी माताना दर्शन झाल्यानंतर आम्ही आता जायरानोत गडकालिका माताकडे धारले. आपण येळचे जाते दार फाटावर सकाळी 7:30 वाजता मुंबई नॅशनल हायवे शे मागे आणि या बाजूला इकडे दार फाटाशे चहा घेऊन आपण पुढे निघणार जाते. मंडळी, आमना दोन्ही रत्ना सारथी इवळ्या गयात थंडीना, त्यामुळे यासली पहिले चहा पाजना पडी. आणि आम्हाला जनवले थोडे चहा तलप लागले म्हणून आता जरा चहा थांबायचे. चहा बी अजून प्यायला नाही. धनु म्हणे, मंडळी काही चिंता करू नका, मला चहा बी यस, स्वयंपाक बी यस, सगळं यस, तुमले लगेच चहा बनाडी पाजस म्हणे.
चहा पिसन आम्ही निघणूत मंडळी गडकालिका माताकडे दारले. मंडळी आता आपण येईल आपला दुसरा टप्पावर दुसरा तीर्थक्षेत्रावर कालिका माता मंदिर धारले. तर ही धारली जी कालिका माता ही पवार आहे कुलदैवत छे पवार घराण्याचे या मंदिरची स्थापना करेल छे. तर हे तुम्ही समोर पाहू शकता आमना मागे टेकडीवर मंदिर छे. एकदम भव्य आणि सुंदर मंदिर छे म्हणे. तर चला आधी तिकडे जाऊ. आमना आता दर्शन वगैरे कालिका माताना आम्ही आता नाश्त्याला थांबेल मस्तपैकी पोहे ना आस्वाद घे राहिलो एकच नंबर स्वादिष्ट पोहे. मंडळी गडकालिका मातानं मनसोक्त दर्शन वैगे आम्हाला नाश्ता पण वैगे आते. आता आम्ही जायरानोत पशुपतीनाथ मंदिरकडे मंद सोरले. सर्वजण लागणार आता इथून आपले जवळजवळ 3 तास लागणार जावाले. मंडळी मंदसोर ना मागे दुपारले गाडी थांबाडीसन महादेव हॉटेलवर सगळ्यांनी जेवणासना आस्वाद घेता. त्यानंतर आपण पुढील मार्गाला लागणोत. मंडळी आपण ही लागेल ते पशुपतीनाथ मंदिर मंदसोरले. हे अतिशय प्राचीन मंदिर शे. भव्य आणि दिव्य असे मंदिर शे. चारी बाजूने दरवाजा आहेत मंदिरले. 4 बाजूने दरवाजा आहेत. तर अष्टमुखी शिवलिंग या मंदिरनं वैशिष्ट्य शे. जे नेपाळमा पशुपतीनाथ मंदिर शे ते 4 मुखी शिवलिंग शे तिथे. तर इथे अष्टमुखी शिवलिंग शे. अतिशय भव्य दिव्य परिसर शे. खरोखर मंदिरना परिसर पावासारखा शे आणि भगवान शिवना अष्टमुखी शिवलिंगना दर्शन घेसन खरोखर माणूस धन्यवाद दास मंडळी. शेजार शिवना नदी शे मंडळी. तर तुम्ही पण चला आमना सोबत मंदिरना परिसर पहा आणि भगवान शिवना दर्शन करा. भोळा महादेव शिवशंकर भगवान सगळ्यांचं दुःख निवारण करस. एका जनार्दने शिव निवारी कळी काळाचे भेव. खूप धन्यता वाटणी मंडळी दर्शन घेसन. मंडळी तुम्ही जो मागे घंटा पाया ना तो सगळ्यात मोठा घंटा शे. आणि त्यानं वजन जवळजवळ 3790 किलोग्रॅम शे. आणि शिवलिंग न वजन जवळजवळ 4700 किलोग्रॅम शे. आणि शिवलिंगची उंची शे ते 11.25 फूट शे. नाम रघुवीर नामदेव पवन चौक खानपुरा मंदसौर. अच्छा. ये मूर्ति 1940 में निकली 21 तारीख को 21 जून को. 21 साल तक यहाँ मतलब एक तरफ पड़ी रही हाँ नीम के पेड़ के नीचे. इसके बाद में शिव जो विधायक है मंदसौर को उन्होंने मतलब यहाँ ला के उन्हें स्थापना करवाई प्रत्यक्षानंद जी महाराज के द्वारा. 1961 में स्थापना हुई. प्राचीन मूर्ति है. इसका इतिहास बहुत है अलग अलग है. अष्टमुखी है. और ये जो अपने 8 जो मुंह है 4 ऊपर है 4 नीचे है. पूरब दिशा का है वो बच्चे का रूप है. और दक्षिण दिशा में है वो मतलब वो अर्धनारीश्वर रूप है. पश्चिम में है वो जवानी का रूप है. और उत्तर में है वो बुढ़ापे का है. अच्छा. ये शिवना नदी है यहाँ से प्रकट हुई है. एक नंबर त्याच्यासाठी कल्याण आले. तो पण हा ते आहे. पण मी ट्रेनने प्रवास करणार होतो महाकालेश्वरचा मंगळवारी. पण ऐन वेळा मी कॅन्सल केला. म्हटलं आपल्याला इकडे उज्जैन आणि महाकाल भेटते आणि परत प्लस सावरिया सेट आणि हे भेटते आपण खाटू श्याम.
म्हणून तिघांचा प्लॅन कॅन्सल केला काल सकाळी. मी रात्री 2 वाजता झोपलो आणि सकाळी 6 वाजता उठलो. आंघोळ पाणी केली आणि पहिले तिकीट कॅन्सल करायला गेलो. तिकडनं मग नंतर इकडे आलो. बोला पशुपतीनाथ भगवान की. चला बसा. मंडळी लालपरी मधला जेवढा बी भाविक सगळ्यांनी एकदम भारी दर्शन व्हायगे पशुपतीनाथ मंदिरनं. आता आम्ही इथून निघणूत आता जाहीर आणून सावरी शकले. मंडळी आमना आयरे साहेब म्हणत खरे साहेब आमले डोलक वाजिदा काढा. म्हटलं वाजिदा काढा साहेब, तुमले नाचणं पडी बर का म्हणतं मग. हो नाचणं भक्तीनं प्रकारचे मीराबाई का नाच एवढं करतात थोडी सर. आणि आपण जाणार मीराबाईना मंदिर बा. मंडळी नाशिक ना काका त्या नाचायला उठणार डायरेक्ट आमना गाडी मा जुगलबंदीच लागी गे. मग विचारूच नका मग मंडळी, सगळ्यांनी आनंद घेता मग नाचाना. मंडळी संध्याकाळ सूर्योदय इतका छान दिशी राही ना, त्या सूर्योदयले पैसे मला एक कविता आठवणी. मावळत्या दिन करा अर्घ तुझं जोडून दोन्ही करा. संध्याकाळ सूर्यास्तना जो सूर्योदय शे मंडळी तो इतका छान वाटी राही ना की दोन्ही हात जोडू अशी मला वाटी राही ना, नमस्कार करू अशी वाट राही ना. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे तो जशा बिल्डिंग वर बसवचे अशा भास होई राही ना. आता आपण मध्य प्रदेश आणि राजस्थान बॉर्डर शेत मंडळी तिथला हा सूर्यास्त शे. संध्याकाळ 6 वाजे राहणार. आता आम्ही जाहीर राहिलो सावरी असेल मंदिरकडे आणि थोडासा चहा पाणीसाठी थांबायचे आम्ही. आणि आमना प्रवास ना खाटूश्याम सटना ते खाटूश्याम लालपरी प्रवास अगदी उत्साहमा होई राहिना, आनंदमा होई राहिना. आणि आमना जे दर्शनचे सगळ्या ठिकाणी अगदी मनसोक्त दर्शन घेता आम्ही. अगदी उत्साहात आणि आनंदात दर्शन घेता. आणि सगळ्या चेहऱ्यावर एकदा एकदम फ्रेशनेस आता तवाना. आणि या काकांच्या 72 वर्ष नसेल पण त्या चेहऱ्यावर हसूशे एकदम. हे बघा या आमना गावनाचे आनंदपूर्ण या काकांच्या पण वय जरी त्याचं जास्त होईल पण त्याचा चेहरा पाहिजे तुम्ही एकदम माझ्या फुल सांगा की फुलेलची बघा. अगदी उत्साहात मंडळी या ठिकाणी उभीशी चहा पाणी चालूशे. आमना थोडंसं प्रवासी टॅक्स थोडा भरणं काम चालूशे राजस्थानना. आणि आता मग आम्ही लगेच इथून निघणार सर. मंडळी आम्ही लागू जाते सावळ्या शेठ दरबारा. आता हॉल घेवाय घ्या, काही रूम घेवाय घ्या, मुक्कामनी व्यवस्था पण वेगळी. आता आम्ही जातच मस्त दर्शन झाल्यानंतर मग जेवण आणि मग झोप आणि सकाळी लवकर परत एकदा सावळ्या शेठनं दर्शन घेवानं आणि मार्गस्थ व्हा. आम्ही चालू जाते मंदिर मार्गाकडे सगळी मंडळी. आमना या 2 सारथी शेत, आमना रत्ना सारथी शेत या दोन्ही जण. मंडळी मंदिरना परिसर हा खूप मोठा आणि प्रशस्त शे. भगवान कृष्णाले सावरिया शेठ म्हणतस. शेटोके शेठ सावरिया शेठ असे म्हणतस. हा सावरिया शेठ सगळ्या भक्तसने मनोकामना पूर्ण करस असे म्हणतस. लोक त्याले आपला उद्योग धंदामा भागीदार बनाडतस आणि यश आल्यावर त्यांना हिस्सा त्याला दी जातस आणि तो सगळ्या भक्तसने मनोकामना पूर्ण करस. सावरिया शेठ म्हणजे थोडक्यात भगवान कृष्ण. राजस्थान मजार चित्तोडगड जिल्हा मा मंडेप्या इथे मंदिर शे. मूर्ती जशी ती काळा दगडनी मनमोहक अशी मूर्ती शे. 1840 दरम्यान भोला गुर्जर नावना एक भक्तले दृष्टांत झाल्यानंतर बांगुड भाडसोडा आणि मंडपिया या ठिकाणी मूर्त्या सापडण्यात जमीन खाल. त्यांपैकी ही एक मूर्ती शे. मंदिर परिसरात आल्यानंतर खूप आनंद वस मंडळी आणि खूप प्रसन्न वाटस. अनेक लोक व्यापार कराना पहिले उद्योगधंदा कराना पहिले या ठिकाणी येसन भगवंताला भेट दी जात सावरिया शेठले आणि जीवनात यशस्वी होतस. हे मंदिर रात्री 11 वाजेपर्यंत उघड राहस मंडळी. तुम्ही पण या सावरिया शेठले जरूर दर्शन घ्या भगवंत सावरिया शेठनं आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करा. आणि ते पण लालपरीने या, अवश्य लालपरीने या. मंडळी तुम्ही व्हिडिओ पाहू शकतास मंदिरनी डिझाईन, मंदिरनी रचना अतिशय सुंदर आणि आकर्षक शे.
मंडळी सावली शेतनं दर्शन घेतल्यानंतर असे वाटायला लागलं की इथेच कृष्ण भक्ती मात तल्लीन होय जाओ. खरोखर भगवान सावली शेतनं रूप हे भक्त असले आकर्षित करस. मग सगळा लालपरी मधला जेवढा बी भाविक होतात सगळ्यांनी कृष्ण भक्तीनं आनंद घेता. मग मंडळी मंदिरातून बाहेर पडल्यानंतर अगदी समोर मंदिर व्यवस्थापनने 30 रुपया मा आणि 60 रुपया मा भक्तच करता जेवण व्यवस्था करायची. अतिशय मस्त आणि छान जेवण रास. आपला जो सारथी शेत बसणार दुकडे भाऊ त्याचा या गावना मंडळी आणि चुलत भाऊ बरोबर कोणतं गाव तुमचं गाव या आपले आते भेटेल शेत सावल्या शेत मंदिरना परिसरमा आमले खूप आनंद होईल कारण आपला भागातला लोक भेटणार ठीक आहे. मंडळी पाटणा 4 वाजे राहणार सगळा जण उठी घ्यात सगळा जण आंघोळ वगैरे करी राहणार. रात्री आमले 10:30-11 वाजे घ्यात दर्शन करायला सावल्या शेत तिथे मनसोक्त दर्शन होईना आणि आम्ही भरपूर आनंद घेणार. तयारी वयारी करीसन परत एकदा शेट ओके शेट सावल्या शेट म्हणजे सगळ्यांनी मनोकामना पूर्ण करणारा जो देव शे सावल्या शेट यांना दर्शनले पुन्हा एकदा जाणार आहेत. सकाळीच 5 वाजता आरती शे आणि ती 5 आरती आम्ही आरती सापडावणार शेत आणि पुन्हा एकदा मनसोक्त सावल्या शेतनं दर्शन घेणार शेत. कारण आमनं काय मन भरणं नाही एकदा दर्शन करी सर तर पुन्हा एकदा आम्ही दर्शन करायला जाय राहून अशा हा देव शे भक्तसनी मनोकामना पूर्ण करस. तर तुम्ही पण नक्की या आमने लालपरीना अनुभव घ्या. मस्त प्रवास वस आणि खूप मस्त दर्शन होईना मनसोक्त दर्शन होईना असे दर्शन कुठेच नाही होईना. जो भक्तीने आनंद रास तो पुन्हा एकदा घेवाल जाय राहून सकाळी आरती वस त्या आरतीला जाय राहून मंडळी आमनं पाटणं पण दर्शन होय गे. दर्शन झाल्यानंतर आमल्या समोर चहा आणि पोया दिसणार. इकडे राजस्थान पोया बनवण्याची पद्धत फार वेगळीशी मंडळी ती जरा पाहू आपण आता. वर कढई ठेवते अशी हे बघा तुम्ही पाहिलं ना अशी वर कढई ठेवते मीठ खालून पातीला शे पातीला मग पाणी शे पाणीना वापर त्या पोया शिजी राहण्यास. मंडळी सावली असेल जिथे प्रकट होईनात प्रकट सावली मंदिर त्या ठिकाणी आम्ही आता जाय राहणार. या मूर्त्या आहेत का या मूर्त्या जी संत मीराबाई होती का तिना पूजामधल्या मूर्त्या आहेत. या 3 मूर्त्या तिने कोणा म्हणजे ती पूजा करत ना नंतर कोणी गुरुकडे दिलं होतं ब्राह्मणकडे पण त्या आक्रमण आहेत ना पूर्वी मूर्त्या तोडी टाकीत मग त्या इथे दपाटी केलं होतं त्या ब्राह्मण त्या काही वर्ष राहिल्यात त्या मग त्या इथला 2-3 गावांना 3 जणांना स्वप्नात घ्या त्या मूर्त्या आम्ही इथे शेत काढावं एकच दिवस घ्या तिन्हीच ना स्वप्न मग त्या वनात दुसरा इथे खोद मग त्या मूर्त्या निघणार मग त्यात एक मूर्ती इथे एक मूर्ती तिथे अजून एक मूर्ती कुठेतरी इथे जवळपास या मीराबाईंना पूजन मजारल्या मूर्ती. मंडळी आम्ही आता प्रकट सावली असेल मंदिर परिषद आणि आपले इथे साखर तालुक्यात जायचं नाही ना मंडळी भेटेलचे आपला कल्ला खानदेश मधली मंडळीचे आमले खूप आनंद होईना यासले भेटी सण. तर आता इथे सावल्या शेतले आल्यानंतर त्यासले काय अनुभव ना काय वाटणं ते आता आपले त्या सांगणार शेत. सावऱ्या सेठ की जय. आम्हाला खूप आनंद झाला इथं येऊन आपला खानदेशी भाऊ भेटणार आम्ही इकडे राजस्थान दर्शन येल असताना आपला सटाणा डेपोनी बस आपले लालपरी भेटणी आणि आम्हाला खूप आनंद वाटणार. आणि आम्ही इकडे दुसरी ट्रिप आहे सटाणा डेपोनी पहिली एक ट्रिप त्याची 5 तारीखली फिरी गई आणि परत दुसरी ट्रिप होणी सावऱ्या शेटली आणि भेट आमने आते वहिनी आणि बराच महाराष्ट्र मधला लोक आपला इकडे दर्शन येत असताना भेटणार आमले लालपरी आता महाराष्ट्र सरकारने लालपरी सुरू करेल महाराष्ट्र शासनाने आणि प्रत्येकनी याला आनंद लेवायला पाहिजे. या ट्रिपना खूप आमले आनंद होईना आमल्या आवडणी आणि सर्वांनी या तुम्ही सुद्धा मंडळी. सटाणा डेपोनी एक चांगली मोहीम सुरू करली की जर आपला परिसर माहिती तेवढा लोक जमणार ते डायरेक्ट आपले महाराष्ट्र शासनाने बस भेटस आणि आपले डायरेक्ट दर्शन राजस्थान दर्शनले त्या 3-4 दिवस स्पेशल ट्रिप आणि स्पेशल सर्व त्यासनं साऊंड सिस्टीम वगैरे सर्व ट्रिपनी व्यवस्था एकदम चांगलीच आहे. तर आपला परिसर माहीत कोणले बसतीन येणं होईल ते सटाणा डेपोले कॉन्टॅक्ट करा नक्कीच. त्या खरे दादा त्या आहेत
आपल्या सोबत सडाणा डेपोतीन आणि तुमले आपल्या साखरी डेपोतीन किंवा निजामपूरनी सुद्धा डायरेक्ट बस अवेलेबल होई जाईल. सावरिया सेठ, जय खानदेश. मंडळी आमना इंगळे साहेबांनी त्यासनी सावऱ्या शेतना प्रसादना लाडू सगळा प्रवासीतले वाटात. मंडळी हा होता आपला व्हिडिओ ना पहिला भाग. दुसरा भाग मा आपण संपूर्ण चित्तोडगड फिरणार आहोत, पुष्करले जाणार आहोत, सारासार बालाजीले जाणार आहोत, त्यानंतर खाटू श्याम आणि उज्जैनले जाणार आहोत. तर पुढला व्हिडिओ पण जरूर पहा सगळ्यांनी. मंडळी तुमले सटाणा ते खाटू श्याम यात्राना पहिला भाग कशा वाटणार हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ ना दुसरा भाग पाहायला विसरू नका. जय खाटू श्याम बाबा, जय खानदेश.